कामठी शहरात शेषराव गंधारे यांच्या राहत्या घराला आग लागण्याची घटना आज बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी सकाळच्या वेळेस ठीक 10 वाजता घडली आहे। घराच्या दुसऱ्या माळ्यावर आग लागल्यामुळे तळघरात राहणारी महिला, मुलगा थोडक्यात बचावले आहेत। आगीची माहिती परिसरातील रहिवाशांकडून कामठी नगरपालिका अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे। या आगीत घरातील मौल्यवान वस्तूसह इतर जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत। कामठी शहरातील पेरकीपुरा परिसरात रहिवासी शेषराव गंधारे हे मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारीला बाहेरगावी गेले होते। त्यांची पत्नी आणि मुलगा घरी होता। त्यावेळी सकाळच्या वेळेस त्या राहत असलेल्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर अचानक आग लागली। परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड सुरू केला। नागरिकांसह माजी नगरसेवक रमेश वैद्य यांनी सावधगिरी बाळगून सदर घटनेची माहिती नगरपालिका अग्निशमन दल आणि जुना कामठी पोलिसांना दिली। नगरपालिकेचे कर्मचारी यांनी अग्निशमन गाडी घेऊन घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। अनेक तासानंतर 2 अग्निशमन गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली। आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या आगीमध्ये गंधारे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। गाड़ी में बैठ Audio